आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज आहे आमच्या इथे गणपती बाप्पांचं विसर्जन आणि त्याचीच तयारी सुरू आहे। मी रेडी झालेली आहे, सिंपल कुर्ती आणि असा आमचा ड्रेस कोड ठरलेला आहे की कुर्ती, व्हाईट लेगिन्स आणि दुपट्टा वगैरे, त्यानंतर असा अंबाळा वगैरे आणि नथ माझी बाकी आहे, चंद्रकोर असा थोडासा गेटअप आमचा आहे, कारण अगदी वेळेवर झालेला आहे। सो त्याच्यामुळे पण काहीतरी थोडंसं वेगळं पाहिजे म्हणून मग कुर्ती वगैरे, म्हणजे कुर्ती तर आपण असं पण घालतो पण मग थोडं महाराष्ट्रीयन लुकचा एक टच थोडासा म्हणून। तर आता तुम्हाला आवाज येतच असेल की 5 वाजेचा टाइम आहे, 5 नंतर म्हणजे आरती होईल, नंतर विसर्जन वगैरे होईल, तर छान मिरवणूक वगैरे असेल। सो त्याच्यासाठी मी प्रिपेअर झाली आणि आता मी खाली जाणार आहे। तर चला, तुम्ही कुठे जाऊ नका, आजचा हा ब्लॉग तुम्ही छान एन्जॉय करा। हॅलो हॅलो, तुझं नाव सांग? देवांश। देवांशने मस्त कुर्ता वगैरे घातलेला आहे रेड कलरचा आणि काय लिहिलंय गणपती बाप्पा मोरया मोरया। मम्मी कुठे गेली? येते ना, येते। आता ब्लॉग मध्ये आमचे असे छोटे छोटे आमचे सगळे दिसणार आहेत ग्रुप मध्ये, हो ना? हा, आज मज्जा करणार आहेस की नाही? मस्त एकदम सोहम सरिताचा मुलगा, तू पट्टी नाही बांधली? हे बांध ना। नाही देते मी, देते। आणि आता इथे बाप्पांची सुरुवात झाली होती, छान अशी मिरवणूक निघाली होती पूर्ण सोसायटीमधून गणपती बाप्पांना, आणि खूप छान एन्जॉय केलं। आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी, आम्ही ठरवलेलं होतं की कुर्ती लेगिन्स वगैरे घालायची आणि त्याच्यावरती थोडंसं आपलं महाराष्ट्रीयन लुक क्रिएट करायचं। सो असा आमचा लुक होता आणि सगळ्या इथे आरती सुरू आहे। आणि आरती पण 2 ते 3 व्हायचं इथे, म्हणजे एक हिंदीमध्ये आरती व्हायची, नंतर आपली मराठीतून, आणि नंतर घालीन लोटांगण, मंत्र पुष्पांजली, असं बरंच काही व्हायचं, तर त्याला बराच वेळ लागायचा। पण हे 10 दिवस आहेत ना, खूप एन्जॉय केले आम्ही, खूप मज्जा आली मस्त। आणि नवीन सोसायटी असल्यामुळे काय उत्साह पण जास्त होता, आणि याच निमित्ताने लोक यायचे, तर त्या निमित्ताने भरपूर अशा नवीन ओळखीसुद्धा झाल्या, नवीन मैत्रिणीसुद्धा झाल्या, तर खूप छान वाटायचं। आणि त्यानंतर लगेच मिरवणुकीला सुरुवात झाली, म्हणजे गणपती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली, आणि तुम्ही बघू शकता की आम्ही काय मस्त एन्जॉय करतोय।
मजा आली गणपतीला वाचून. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला. गावाला चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अरे मागचे हात दाखवा ना कडे. बाकी कुठे गेले सगळ्यांना दाखवूया. बोला ना तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. बोला ना. आमचा लाडू फुटला. गणपती बाप्पा उठला. आता लाडू चमच्यावर. गणपती बाप्पा उंबरावर. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा बोलू. नाचून दाखव. नाचून दाखव. दाखव नाचून. लवकर लवकर लवकर. तुला यायचं ना ब्लॉग मध्ये. दुडदुड 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 दुडदुड. तिला वाटतं फोटो काढतोय. डान्स कर ना. असं असं कर. काय लाईट लाईट चालेल. आणि कुठलंही ओकेजन असू त्या गरबा हा इथे होतोच. आता गुजरात म्हटलं तर गरबा हा होणारच. तर विसर्जन वगैरे करून आल्यानंतर म्हणजे विसर्जनाला आमच्या थोडं सोसायटीच्या जवळच एक तलावसारखं आहे, म्हणजे कालवा ज्याला म्हणतो आपण ते आहे. तर तिथे विसर्जनाला गेले होते. फक्त जेंट्स लोकच गेलेले होते कारण तिथे अंधार असतो, गर्दी असते, तर त्यामुळे. आणि मग ते गेल्यानंतर मग इथे DJ वगैरे लावलेला होता तर छान इथे गरबा आम्ही खेळत होतो. आणि त्यानंतर मग लगेच ना संध्याकाळी सगळं थोडे आवरायला गेले होते. छान फ्रेश वगैरे होऊन आले कारण रात्री लगेच डिनरचा प्लॅन होता. तर संध्याकाळी तर म्हणजे रात्रीच्या वेळेला आपल्याला घरी स्वयंपाक तर करायचा नव्हता, त्याच्यामुळे मग सगळे निवांत होते की चला आता थोडंसं आणखी गरबा वगैरे करूया आणि मग घरी जाऊया. तर इथे माझ्या बाकीच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या गरबा करत आहेत. आणि यस, नवरात्र पण येते. ज्या प्रकारे गणेशोत्सव छान साजरा केलेला आहे त्याचप्रमाणे नवरात्रसुद्धा साजरा होईल. तर इतकं सुनं सुनं वाटतंय ना आता, म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा येतोय पण इतकं सुनं वाटतंय ना, कारण म्हणजे गणपती बाप्पा होते तर 7 दिवसांचा गणपती होता. तर 7 दिवस सकाळ संध्याकाळ आरती असायची, ॲक्टिव्हिटी असायची. तर एक रुटीन सेट झालेलं होतं आणि एकदम आता खाली खालीचं वाटते. पण ठीक आहे, गणपती बाप्पांना छान म्हणजे धूमधडाक्यात स्वागत पण केलं, विसर्जन पण केलं. आणि तेच गणपती बाप्पांना प्रार्थना केली की पुढच्या वर्षी लवकर या आणि छान आणखी उत्साहाने आम्ही तुमचा गणेशोत्सव साजरा करूया. तर खूप मस्त मज्जा आली, एन्जॉय केलं. आणि आय होप की तुम्ही सुद्धा मस्त एन्जॉय केलेलं असणार व्लॉग्स. तर चला, आज याच नोटवरती मी हा ब्लॉग इथेच एंड करणार आहे. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर
तुम्ही तुमचा गणेशोत्सव कसा साजरा केला, कसं सेलिब्रेशन केलं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता, किंवा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा. लवकर भेटूया एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय. काय करताय तुम्ही आज? का आले तुम्ही खाली आज? आपल्या इथे काय झालं आज? गणपती बाप्पांचं विसर्जन. तुम्ही डान्स केला सर्वांनी? नाही केला? तू केला ना? नाही केला? मम्मीने? मज्जा आली ना खूप? चल म्हण गणपती बाप्पा म्हण, जोरात म्हणा. मोरया, मंगल